हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 16 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं काव्याकडनं पार्थने आणलेले 2 गिफ्टचे घड्याळ, त्यातलं पार्थचं घड्याळ पडतं. तेव्हा काव्य खूप गिल्टी फील करते आणि बोलते, आय एम सॉरी पार्थ, माझ्याकडनं कसं घड्याळ पडलं, मला असं नव्हतं करायचं, माझ्याच बाबतीत असं का होतं. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे, डोंट बी सॉरी, होतात अशा काही गोष्टी ॲक्सिडेंटली. तेव्हा पार्थ बोलतो, सर का तुमच्या पायाला लागेल, इकडे या. तेव्हा पार्थ टिश्यू पेपरने एक काच उचलतो आणि टेबलवर ठेवतो. तेव्हा काव्या पार्थच्या हातातून ते घड्याळ घेते. तेव्हा काव्या बोलते, हे घड्याळ तुमच्या क्लायंटने किती प्रेमाने दिलं होतं तुम्हाला, जे माझ्या हातून पडून फुटलं, तुम्हाला राग नाही आला. तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्या हातून चुकून पडले ते, आणि तसंही माझी वेळ माझी घड्याळ नाही ठरवत, मी ठरवतो. तेव्हा पार्थ बोलतो, मी आलो हे डस्टबिनमध्ये टाकून. तेव्हा पार्थ किचनमध्ये येतो. तेव्हा मायनी विचारते, काय रे. तेव्हा पार्थ बोलतो, काही नाही ग, काच फुटली. तेव्हा मायनी बोलते, काच फुटली, तुला लागलं नाही ना. अरे काच फुटणं चांगलं नसतं पार्थ, कुठली फुटली सांग. तेव्हा पार्थ बोलतो, तू टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आज क्लायंट आले होते, त्यांनी आमच्यासाठी घड्याळ आणली होती, माझ्यासाठी आणि काव्यासाठी ट्विन वॉच. माझं घड्याळ त्यांनी हातात घेतलं होतं आणि बघता बघता त्यांच्याकडून ते खाली पडलं. तेव्हा मायनी बोलते, अशी कशी काव्या करते, वेंधळी का ही. तेव्हा पार्थ बोलतो, अगं मुद्दाम नाही केलं आई, ॲक्सिडेंटली झाले. तेव्हा मायनी बोलते की असं कसं ॲक्सिडेंटली होतात गोष्टी, हातात अवसान नसतं तिच्या, हे बघ तिची प्रत्येक चूक मी पाठीशी घेणार नाही आहे आणि तू तिची बाजू घेऊ नकोस. तेव्हा मायनी बोलते की तिच्या घड्याळाचं काय झालं. तेव्हा पार्थ बोलतो, ते व्यवस्थित आहे. तेव्हा मायनीला थोडी शंका येते. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे, आम्ही जोडीने घड्याळ नाही घालू शकणार, पण इट्स ओके. मायनीने पार्थ गेल्यावर मनात बोलते, काव्याला आता जोडीने कुठलीच गोष्ट नको आहे का, ती नाही तर तिच्या मनात काही नाही असं म्हणाली खरी, पण ती वागतीये काय, बोलतीये काय, तिने मुद्दाम तर पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना, तिच्या मनात काय चालू आहे म्हणून तर तिने हे घड्याळ तोडलं नसेल ना मुद्दाम. तेव्हा काव्या इकडे घड्याळ बघून बोलत असते की पार्थ, तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात, तुमच्या जागी मी असती तर थैथयात केलं असतं. तुम्ही मला न ओरडता, कमाल क्वालिटी तुमच्यात शांत राहण्याची. काव्या बोलते, पार्थ देशमुख, मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकेल की ते माहीत नाही, पण तुमची वेळ दाखवणारे हे घड्याळ नक्की दुरुस्त करून आणेन, प्रॉमिस आहे हे काव्याचं. इकडे विक्रम त्यांच्या फ्रेंड्ससोबत गेट टुगेदरनुसार बोलत असतो. तेव्हा मानिनी तिथे येते. विक्रमचं फ्रेंड्ससोबत बोलणं चालू असतं. तेव्हा मानिनी थोडासा संताप करत असते आणि गुपचूप पसारा आवरून गुपचूप खाली बसून घेते. तेव्हा मानिनी विक्रम समोर येते आणि विक्रम तेव्हा बोलत असतो, मीनाक्षी, मी ठेवतो फोन, कारण माझी लाडकी बायको आहे ना, जेलस होताना दिसते मला. तेव्हा विक्रम हसत असतो. मानिनी त्याची हसण्याची ॲक्टिंग करते आणि बोलते की हसून का बोलताय तिच्याशी, आणि तिला सांगायची काय गरज आहे, बायको लाटणं घेऊन उभी आहे म्हणून. मानिनी चिडचिड करत असते. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी, याआधी तू असं कधीच बोलत नव्हती, असं काय झालं आहे. तेव्हा मानिनी बोलते, तुम्ही फक्त तुमच्या मैत्रिणींशी बोलत असतात, घरात काय सुरू आहे तुम्हाला कधीच पत्ता नसतो. तेव्हा विक्रम बोलतो की अगं काय झालं आहे घरात, आणि तुला असं वाटतं का माझं घरात लक्ष नसतं म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, लक्ष देणं म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, काय सुरू आहे, हे माहिती असायला हवं तुम्हाला. मानिनी बोलते, हां म्हणजे मीच सगळ्यांची चिंता करायची, मीच सगळी तसदी घेतली आहे, पण मी कोणाची चिंता घेतली आहे, कोणाची चिंता करते, का चिंता करते, हे सुद्धा विचारायची तसदी घेत नाही तुम्ही. तेव्हा विक्रम बोलतो, अच्छा म्हणून तू चिडली आहेस का. तेव्हा विक्रम बोलतो, रागवली नाही, रुसली आहे. तेव्हा विक्रम मानिनीला तिचा रुसवा काढत असतो, तिला मनवत असतो आणि गाणं म्हणतो, हा रुसवा सोड सके. तेवढ्याकडे नंदिनी पण जीवासमोर स्पीकर घेऊन येते. जीवा झोपलेला असतो. नंदिनी स्पीकर लावते आणि जीवासाठी गाणं गात असते की हा रुसवा सोड. तेव्हा नंदिनी जीवाच्या मागे मागे फिरत असते गाणं गात आणि सांगत असते की सोड हा रुसवा फुगवा. तेव्हा जीवा बोलतो, इनफ यार नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते, अहो इतकं काय झालं आहे जीवा. तेव्हा जीवा बोलतो, मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते, पण जीवा तर सतत मस्करी करत जगतात ना. तेव्हा जीवा बोलतो, म्हणूनच मी घरातल्या सगळ्यांना मस्करी करणारा उडाणटप्पू मुलगा वाटतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय बोलतायत तुम्ही खरंच खूप मनाला लावून घेतलं आहे. तेव्हा जीवा बोलतो की मला खरंच माझी स्पेस देशील, विल यू प्लीज लिव्ह मी अलोन. इकडे विक्रम मानिनीला म्हणवत असतो. तेव्हा मानिनी बोलत असते की तुम्हाला काहीच काळजी नाही आहे, घरात काय चालू आहे तुम्ही विचारतसुद्धा नाही. तेव्हा विक्रम बोलतो की काय झालं आहे सांग ना. तेव्हा मानिनी बोलते की जीवा आज जेवायला आला नाही, पार्थचं घड्याळ तुटलं आणि काव्या. तेव्हा विक्रम बोलतो, काय काव्याचं काय झालं. तेव्हा मानिनी शांत बसते आणि तेव्हा विक्रम बोलतो, बरं जाऊ दे, जीवा जेवायला नाही आला ना, मी मस्त चिकन बर्गर ऑर्डर करतो. घरात गणपती होते ना, तोपर्यंत व्हेज खाऊन बोर झाला असेल कार्ट. ऑर्डर केल्यावर येईल धावत. बघ बरं, जीवाचा प्रश्न सुटला, सॉर्ट आऊट. आता पार्थचं काय, घड्याळ फुटलं, कुठलं घड्याळ. तेव्हा मानिनी बोलते, ते ट्विन वॉच. तेव्हा विक्रम बोलतो, घड्याळ, अच्छा ते आमच्या
क्लायंटने दिलेलं ते घड्याळ का? अगं तुला सांगतो पार्थचं एवढं क्लायंट कौतुक करतो आहे ना, मला असं वाटतं त्याचं तोंड कसं दुखत नाही. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर तेव्हा विक्रम सावध होताना बोलतो, सॉरी चुकलं फोकस करूया. हां, मग घड्याळ तुटलं आहे ना, मग काय झालं? नातं तर नाही तुटलं आहे ना. तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघते, घड्याळ फुटलं आहे ना, मग एवढं काय विशेष आहे? एक काम करू, आपण दुरुस्त करू किंवा नवीन घेऊन टाकू. बरं ठीक आहे, पार्थचाही प्रश्न सुटला. आता काव्याचं काय? तेव्हा मानिनी मनात बोलते, काव्याबद्दलची अस्वस्थता सांगू का यांना? मानिनी उठून जाते. परत विक्रम तिच्यापाशी जातो आणि तिला मनवायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात पुन्हा विक्रमच्या मैत्रिणीचा फोन येतो. तेव्हा विक्रम बोलतो, नाही नको, आता बायकोला वेळ द्यायला हवा. तेव्हा मानिनी म्हणते, घ्या फोन. तो थांबली ती. तेव्हा विक्रम घाबरत फोन उचलतो. तेव्हा विक्रम मीनाक्षीशी बोलत चालला जातो. आपली रम्या आणि वसू मस्त तयार होतात आणि एकमेकींशी बोलत असतो. किती मस्त तयार व्हायचं ना आपण. रोज मी नवीन साड्यांच्या घड्या मोडायची, नवीन दागिने. तेव्हा रम्याही बोलते की मी पण किती छान तयार होत होती, की नवीन ड्रेस स्टायलिश आणि त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी. अशा प्रकारे त्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा तेवढ्यात रम्या बोलते की आई, तू कधी संपणार गं हे सगळं? आणि तू नंदिनी आणि जीवाचा मला एक व्हिडिओ दाखवला होता ना, त्याचं पुढे काय करणार आहेस की नाही? तेवढ्यात वसूला आठवतं. वसू शांत होते. वसूला आठवतं की नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये काहीतरी वाद चालू आहे आणि जीवा नंदिनीशी बोलत नाही आहे. हे वसूने गुपचूप बघितलेलं असतं. तेव्हा रम्या बोलते की हलवते वसूला आणि बोलते की अगं काय आई, काय सांगणार होतीस ना पुढे? तेवढ्यात फोन वाजतो आणि वसू टाळाटाळ करते आणि बोलते, एक मिनिट. वसू फोन घेते आणि स्पीकरवर टाकते. तिकडून एक माणूस बोलत असतो, बोला वसुंधरा मॅडम, तुम्ही पाठवलेला जीवा आणि नंदिनीचा हसत असणारा व्हिडिओ मिळाला आहे, पण त्यांचं हसणं हे फार काळ टिकू शकणार नाही. पण पुढे काय करायचं? तेव्हा वसू बोलते, सांगते. तेव्हा वसू फोन ठेवून तेव्हा वसू फोन ठेवल्यावर बोलते, आता मी जीवाच्या आयुष्यात असा काही सुरुंग पेटणार आहे ना, त्याचा स्फोट त्या नंदिनीवर होईल आणि नंदिनी अशी काही गोष्ट गमावणार आहे ना, जी तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे. तेवढ्यात रम्या बोलते, आई तो माणूस कोण होता? तेव्हा वसू बोलते, पार्थ झोपलेला असतो. तेव्हा पार्थ झोपेत आवाज काढत असतो. तेव्हा काव्य बोलते, अरे आत्तापर्यंत घोरण्याचे आवाज काढत होते, आता तर कणायला लागले. तेव्हा काव्य बघते तर अरे कुडकुडत आहेत. AC बघते तर काव्य बोलते, AC तर फुल आहे, पण कमी केला तर मला गरम होईल, आता काय करू? तेव्हा काव्य बोलते, नको बाबा, असं रात्रभर फुल ठेवला तर आजारी पडतील उगाच. तेव्हा काव्य बोलते, अरे बापरे, ब्लँकेट घालते यांना, म्हणजे थंडी कमी होईल. काव्य ब्लँकेट टाकते आणि पार्थ उलटतो आणि काव्याच्या हात पार्थच्या पाठीखाली दाबला जातो. तेव्हा काव्य बोलते, अरे बापरे, हात अडकला माझा. तेव्हा ती पार्थला देशमुख आवाज देते. तेव्हा काव्य बोलते, हालतही नाही आहे हा माणूस, असे कसे येते? कधी असं वाटतं ना, मी फिसकारते यांच्यावर, हेच बरं असतं. मग इथं लाईनीवर तेव्हा काव्य बोलते, तसंच करते, फिसकारते आता यांच्या अंगावर. काव्य फिस करायला जाणार तेव्हा काव्य पार्थकडे बघून शांतच होते. काव्य हात काढण्याचा खूप प्रयत्न करते, शेवटी तशीच झोपून जाते. सकाळी उठल्यावर पार्थ बघतो तर पार्थला ते स्वप्न वाटतं. पार्थ बोलतो, ही फिसकारलेली मांजर स्वप्नातच माझ्या जवळ येते. काव्य पार्थजवळ झोपली असते. पार्थ पुन्हा झोपून घेतो. पार्थ काव्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बघतो तर खरंच काव्य असते. पार्थ बोलतो, या खरंच माझ्या शेजारी झोपलाय? तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि बोलतो, स्वप्न नाहीये, झोपू का अजून बराच वेळ? नाही, उठवतोच. तेव्हा पार्थ बोलतो, नाही उठवतोच. पार्थ 2 वेळा आवाज येतो, काव्या. तेव्हा पार्थ पुन्हा काव्याला हात लावतो आणि जोरात ओरडतो, ओ फिसकारलेली मांजर. तेव्हा काव्याचा हात पार्थ खाली दाबलेला असतो. काव्याला खूप जोरात लागतं आणि ती जोरात आई गं बोलते आणि ते दोघं एकमेकांकडे बघता आणि आजचा एपिसोड संपतो.